सभापती महोदय, पहिल्यांदा मी रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांचं उत्तर देतो। त्यांनी जे सांगितलं एक गोष्ट खरी आहे, मधल्या काळामध्ये राज्य सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय त्या बाबतीमध्ये घेतला, परंतु आता लगेचच जागा खरेदी करून हॉस्टेल जागा गव्हर्नमेंटकडनं घेऊन लगेच आपल्याला हॉस्टेल काही बांधता येत नव्हते, म्हणून सरकारने दुसरा निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजना ही आपण सुरू केली आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर उपकेंद्र 4 जिल्हे, मुंबई विभागीय कार्यालय 5 जिल्हे, पुणे विभागीय कार्यालय 5 जिल्हे, त्याच्यामध्ये नाशिक विभागीय कार्यालय 4 जिल्हे, छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय 4 जिल्हे, नागपूर विभागीय कार्यालय त्याच्यामध्ये 6 जिल्हे, एवढ्या ठिकाणी त्या जिल्हाधिकाऱ्यांना खासगी वसतिगृहासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या। त्या बहुतेकांनी 22/11, 21/11, 30/11 अशा वेगवेगळ्या तारखेला जाहिराती प्रसिद्ध केल्या। अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिनांक हा 13/12, 14/12, 15/12, 15/12 असा आहे, म्हणजे 2-3 दिवसातच ते अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस संपतोय। मात्र अमरावती विभागीय कार्यालयामध्ये 5 जिल्हे आहेत आणि लातूर विभागीय कार्यालयामध्ये 4 जिल्हे आहेत। 27 जिल्ह्यांच्या जाहिराती काढलेल्या आहेत। उर्वरित जिल्ह्यांच्या जाहिराती डिसेंबर अखेरपर्यंत काढण्यात येतील असं त्या भागातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांनी सांगितलेलं आहे। त्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारच्या जे धोरण आहे त्या प्रकारे नवीन हॉस्टेल वेगवेगळ्या भागामध्ये होईपर्यंत आपण प्रत्येक भागामध्ये 500 मुलांचं हॉस्टेल, प्रत्येक भागामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये 500 मुलांचं 500 मुलींचं हॉस्टेल त्या ठिकाणी करतोय। त्याचंही काम त्या बाबतीमध्ये आपण चालू केलेली आहेत। बहुतेक ठिकाणी टेंडर प्रोसिजर झालेली आहे आणि ती कामं करायला काही वेळ लागणार आहे, परंतु तोपर्यंत मुलामुलींचं नुकसान होऊ नये म्हणून आता मी सांगितलेले त्या प्रकारची भूमिका राज्य सरकारने स्वीकारलेली आहे आणि ही वसतिगृह आपण भाडे तत्वावर घेतोय आणि तिथं मुलांना मुलींना ऍडमिशन त्या ठिकाणी देण्याचं काम करतोय। मगाशी बोलत असताना 200 मुलांचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी केला। त्याच्यामध्ये पीएचडी काय झालं सभापती महोदय, अनेक ठिकाणी सारथी, महाज्योती, बार्टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पीएचडीच्या करता ऍडमिशन द्या, निधी द्या, शिष्यवृत्ती द्या अशा प्रकारच्या मागण्या यायला लागल्या आणि ती संख्या सभापती महोदय एवढी वाढली की एवढी मुलं पीएचडी खरंच गरजेची आहे का अशा प्रकारची चर्चा झाली। त्यावेळेस कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायची आणि चीफ सेक्रेटरींनी त्या समितीमध्ये निर्णय घ्यायचा। तर त्याच्यात आता ठरलेलं आहे पीएचडी साठी आपण सारथीला 200 विद्यार्थ्यांची संख्या केलेली आहे आणि परदेशी शिष्यवृत्तीच्या करता 75 विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या त्या ठिकाणी केलेली आहे। सारथीच्या विषयासंदर्भात माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहेत की फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली त्यावेळी आपण ही अट टाकली नव्हती, आपण 6 महिन्यानंतर अट टाकली की 200चा कॅटेगरी ठेवा। त्याच्या आधी जवळजवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी, ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे। मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही पीएचडी घेतील ना सर, काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी दादा पीएचडीची संख्या दादा पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे, ज्या मॅक्झिमम होणार आहे यामुळे होणार। आपल्या या योजने बार्टी असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे, तो फायदाच होणार आहे, तो काही नुकसान त्यातनं होणार नाही। आमचा म्हणण्याचा उद्देश काय दादा की 200ची अट तुम्ही लावली ही नंतर लावली, तुम्ही 6 महिन्या आधी अर्ज करताना सांगायचं होतं त्यांना, त्यांनी सगळी तयारी केली, कट ऑफ डेट तुम्ही सांगितली वेगळी, त्यानंतर देणार म्हणून सांगितलं, हे यात सुधारणा करणं आवश्यक आहे असं माझं या ठिकाणी मत आहे। दुसरं, तुम्ही ही बांधकामाबद्दल आपण बोलला, आपण कोल्हापूरमध्ये देखील आपण उद्धव साहेब असताना तुम्ही असताना भूमिपूजन केलं, तिथल्या प्रशासकीय मान्यता होऊन बरेच दिवस झाले, जवळजवळ 7-8 प्रशासकीय मान्यता बांधकाम खात्यानं दिलेल्या आहेत। ती बांधकामं तुम्ही ज्याचा उल्लेख केला 500 मुला मुलींची, ती कधी पूर्ण होणार ही एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे।
आणि कोल्हापूरमध्ये आपण छत्रपती शाहू महाराजांचं म्युझियम हे त्यामध्ये इन्क्लूड केलं होतं त्यावेळी. त्याचंही काम त्या ठिकाणी पूर्ण कधी होणार हा तिसरा प्रश्न. आणि चौथा, 17 तारखेला नाही, 17 तारखेला आपण परीक्षा ठेवली आहे सारथीची. त्याच दिवशी फडणवीस साहेब एवढ्या परीक्षा आहेत, सीबीआयची पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा आहे, एमपीएससीची ग्रुप सी ची परीक्षा आहे आणि त्याच दिवशी सारथीची ही पात्रतेची परीक्षा आपण पुणे विद्यापीठामध्ये ठेवली आहे. तर माझा स्पेसिफिक ही तारीख बदला आणि सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय आपण घ्यावा अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, जरूर सन्माननीय सदस्यांना काही सूचना करण्याचा अधिकार आहे, परंतु फार विचारांती राज्य सरकारने मगाशी फेलोशिप संदर्भातला निर्णय घेतला तरी देखील साधारण काही सन्माननीय सदस्यांच्या दोन्ही बाजूची काही सूचना आहे, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही फेरविचार करू. तो फेरविचार करत असताना त्यांची मागणी मान्यच होईल असं सांगता येत नाही, पण त्याबद्दलचा चर्चा त्या ठिकाणी करून ते खरोखरीच गरजेचं असेल तर जरूर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. मला सभागृहाला सन्माननीय सतेज पाटील साहेबांच्या प्रश्नाच्या निमित्तानं सांगायचंय की 22-23 मध्ये आपले एमपीएससी मध्ये 21-22ला क्लास 1 ला 8 जण सिलेक्ट झाली आणि क्लास 2 ला 62 जण सिलेक्ट झाली, असे 70 जण सिलेक्ट झाली. माझी सतेजजी आपल्यालाही सांगणं आहे की फेलोशिपच्या ऐवजी यांनी एमपीएससी असेल किंवा इतर ज्या काही हे आहेत, IAS असतील, IPS असतील, IRS असतील, IFS असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पण त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. आता जवळपास 22-23 मध्ये एकूण फार चांगले विद्यार्थी एमपीएससी मध्ये कृषीला, स्थापत्य अभियांत्रिकीला, यांत्रिकीला, वनला, न्यायिकला असे 74 विद्यार्थी क्लास 1 ला पास झाले. क्लास 2 ला 230 विद्यार्थी पास झाले. 304 विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि युपीएससीला 22-23 मध्ये जवळपास 17 विद्यार्थी त्या ठिकाणी पास झाले. IAS ला 2, IPS ला 6, IRS ला 2, IFS ला 1 आणि आदरला 6. अशा पद्धतीनं आता विद्यार्थ्यांना कळायला लागलंय, त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे त्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण पण दिलं जात आहे. त्याच्याकरता सरकार सारथी संस्था मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खर्च देखील करते. अशा प्रकारचं एकंदरीत हे चित्र आहे. मी तुम्हाला दुसरं पण एक सभागृहाला ह्या निमित्तानं माहिती देऊ इच्छितो की ज्यावेळेस हे मुख्यालयाच्या संदर्भात तुम्ही जे काही विचारलं त्याच्यात पुण्याचं मुख्यालयाचं 87 कोटीचं काम हे बरंच अंशी पूर्णत्वाला गेलेलं आहे. कोल्हापूरला सतेजजी अडचण ही आली आहे, तेच जी जागा आपण निवडलेली आणि भूमिपूजन केलं तिथं आरक्षण आहे. मला वाटतं न्यायालयाचं ते आता आपण बदललंय, परंतु आता ते नगरविकास 1 कडे आलेलं आहे. मी आजच संबंधित ACS नगरविकासला सांगितलं की ताबडतोब त्या ठिकाणी करून दे. ते बदल झाला की तिथं आपण साधारण कार्यालय करतो. 300 क्षमतेची अभ्यासिका आणि 500 क्षमतेचं प्रत्येकी मुलामुलींचं वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र ते करतोय. नाशिकला जागा मिळालेली आहे, तिथं कार्यालय 300 क्षमतेचं अभ्यासिका, 500 क्षमतेची प्रत्येकी मुलामुलांची प्रशिक्षण केंद्र. अशा पद्धतीनं ते 158 कोटीचं बजेट झालेलं आहे. कोल्हापूरचं 176 कोटीचं बजेट झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 140 कोटीचं अशाच प्रकारचं ती पण जागा आपल्याला मिळालेली आहे. त्याचं पण आता बांधकाम प्रशासकीय मान्यता वगैरे सगळं दिलेलं आहे. त्याचंही टेंडर त्या ठिकाणी काढण्यात येत आहे. खारघर नवी मुंबईला आपल्याला तिथं एक बांधलेली इमारत टॉवर मिळतोय. आज मी ज्यावेळेस ब्रीफिंग घेत होतो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तीच आपण टेक ओव्हर करू आणि त्याच्यात 500 मुलं 500 मुली आणि बाकीच्या ज्या काही सुविधा आहेत तिथं जागेला अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे आपल्याला हे करायचं, उंच बिल्डिंग त्या ठिकाणी घ्यावी लागती. त्याच्यामध्ये लातूरला आपल्याला जमिनीचा प्रश्न सुटलेला आहे. नागपूरला त्या ठिकाणी जमिनीचा प्रश्न सुटलेला आहे. अमरावतीचा एक राहिलेला आहे. त्याच्यामध्ये मी परवा पण अमरावतीला गेलो होतो, तेव्हाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे 2-3 जागा बघून ताबडतोब त्याच्याबद्दलचे प्रस्ताव द्या आणि सरकार त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेईल. औंध ITI तुम्हाला पण माहिती आहे पुण्यातलं, तिथं जागा मिळायचं बाकी होतं पण ती पण जागा मिळालेली आहे. आता तिथं पण
154 कोटीचं बांधकाम असं त्या ठिकाणी सुरू केलं जातंय. असं साधारण 1197 कोटीची कामं ही सारथीची वेगवेगळ्या भागातली जास्त करून मुख्यालयाच्या ठिकाणी आपण प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. आणि तोपर्यंत आपण मी मगाशी सांगितलं तसं भाड्याने घेतोय, पण भाड्याने घेताना आपण साधारण सुरुवातीला 100 मुलांच्या करता 50 मुलींच्या करताच घेणार आहे. बाकीचा सगळा खर्च जसा आपला ओबीसी विभाग करतो किंवा इतर विभाग सामाजिक न्याय विभाग करतो तशा प्रकारचा निधी हा त्या मुलांना मुलींना दिला जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जे छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाच्या बद्दलचं जे काही सांगितलं त्या संदर्भामध्ये मला आठवतंय आपण तिथं पालकमंत्री असताना त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता, परंतु नंतर आपण त्याच्यातनं म्हणजे आपलं सरकार गेलं. आता मी सरकारमध्ये ह्यांच्या सगळ्यांच्यामुळे आलेलो आहे. आता मी त्याच्यात लक्ष घालतो आणि त्या पद्धतीनं आपण लवकरच तो प्रश्न मार्गी लावू. मी त्याबद्दलचा शब्द तुमच्या उत्तराच्या निमित्तानं देतो. सन्माननीय विक्रम काळे. आता हे जे दादा बोलले सभापती महोदय, सभापती महोदया, हे जे संशोधन आहे त्याला पीएचडी इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. ते यासाठी करण्यात येतं की ते पीएचडी केल्यानंतर महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांना नोकरी लागू शकते. ती आता युजीसीने केलेली आहे आणि म्हणून विद्यार्थी संशोधन करण्यासाठी जातात. हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे त्याची संख्या वाढवणं ही महत्वाचं आहे. यासाठी मी आपल्याला या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि आदरणीय दादाने या ठिकाणी विनंती करू इच्छितो की दादा ही संख्या जी अल्प आहे, कारण महाराष्ट्रातून विद्यार्थी पुण्याला येतात आणि हे संशोधन करतात आपण पाहतोय. तेव्हा ही संख्या 200 वरून 500 करणार का ही माझी पहिल्यांदा विनंती आहे. आणि आज जसं महाज्योती सारथी ही आपल्या संस्था आहे. आता महाज्योतीला वेगळा न्याय आणि सारथीला वेगळा न्याय कशाला पाहिजे? महाज्योतीला जे विद्यार्थी बँकिंग, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा अभ्यास करतात त्यांना 6 महिन्यासाठी 10,000 रुपये मानधन दिलं जातं आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना 4 महिन्यांसाठी 8,000 मानधन दिलं जातं. मला असं वाटतं की हा अन्याय नको, दोन्हीकडे सारखंच ठेवा, कारण विद्यार्थी हे सारखेच आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही संस्था आहेत, राज्य सरकारच्या आहेत. त्यामुळं महाज्योतीला जो नियम आहे 6 महिन्याला 10,000 मानधन, त्या पद्धतीनं सारथीला सुद्धा करावं आणि ते आपण करणार काय ही माझी या निमित्तानं विनंती आहे. सभापती महोदया, गुरुजी असल्यानंतर मला असं वाटलं उत्तर दिल्यावर त्यातली बरीचशी माहिती त्यांच्या लक्षात येईल, परंतु पुन्हा त्यांनी रिपीट केली. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. आता त्यांना उत्तर देतो. मी 5 मिनिटासाठी त्या तास सभापती महोदया, मगाशी सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी जो 17 तारखेचा मुद्दा उपस्थित केलेला होता तो खरा आहे. देवेंद्रजी पण आता मला म्हणाले की त्याच्या संदर्भामध्ये आपण मार्ग त्या ठिकाणी काढू, तर त्याबद्दल सारथीशी बोललं जाईल आणि मार्ग काढला जाईल. दुसरी गोष्ट जी विक्रम काळे साहेबांनी मुद्दा उपस्थित केला, मी सुरुवातीलाच सांगितलं की हे स्टायपंड असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील ह्याच्यात एक वाक्यता येण्याच्या करता चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती केलेली होती. कॅबिनेट पुढे तो प्रस्ताव आलेला होता, त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. आणि सभागृहाला विक्रमजींना मला सांगायचं की आता महाज्योतीला ज्या पद्धतीनं स्टायपंड मिळतो त्याच पद्धतीनं सारथीला पण मिळणार आहे. सगळ्यांना समान त्या ठिकाणी होणार आहे. नंबर 2, आतापर्यंत आपण फेलोशिप देत असताना जवळपास पीएचडी 2109 विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि आता या वर्षी 1398 ह्यांची मागणी आलेली आहे. सभापती महोदय, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल पाठीमागच्या काळामध्ये अशाच पद्धतीने डीएड बीएड असं कॉलेजचं पेव फुटलं. काय पत्र्यात शाळा कुठं कुठं काय काय कॉलेजेस काढली तुम्हालाही माहिती आहे. आणि नंतर जे बीएड बाहेर पडले आणि डीएड बाहेर पडले की त्यांना नंतर नोकऱ्या कुठं मिळेना, अक्षरशः नोकऱ्या मिळाल्यानंतर, कारण केवढी शिक्षकांची संख्या आहे ते बघूनच त्यांना नोकऱ्या मिळणार ना रिटायर झाल्यानंतर. त्याच्यामुळं साधारण पीएचडीची किती गरज आहे महाराष्ट्राला त्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास करून त्या प्रत्येकाला सारथीनं किती पीएचडीला फेलोशिप त्या ठिकाणी द्यावी, आपल्या महाज्योतीनं किती द्यावी, बार्टीनं किती द्यावी, असं आपण काही सूत्र ठरवलेलं आहे आणि ते सूत्र कॅबिनेटनी मान्यता त्याला दिलेली आहे. तरी देखील खूपच मागणी आपली सगळ्यांची आहे आणि त्याच्यात काही काही असेही प्रकार घडले
एकाच फॅमिलीतल्या 5-5 लोकांनी पीएचडी मागायला सुरुवात केली आणि ऍडमिशन घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यातनं काहीतरी 32 का 35 हजार रुपये महिना मिळत होते. नाही नाही कमी इथं म्हणणं सोपं आहे रे. तर त्या प्रकारे सभापती महोदया पुन्हा मी सभागृहाला सांगतो, याचं उत्तर मी सतेज पाटलांच्या उत्तराच्या निमित्तानं दिलेलं होतं. तरी देखील आम्ही फेर आढावा घेऊ आणि फेर आढावा घेऊन साधारण नक्की आपल्या महाराष्ट्राची पीएचडी धारकांची गरज किती आहे ते थोडंसं तपासून घेऊ आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ. आणि मला एक सांगायचं की आता ह्याही बाकीच्या बाबतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना सारथीच्या निमित्तानं UPSCला किंवा MPSCला किंवा IBPSला UGCला अशा ह्या सगळ्याला व्यवस्थितपणे जो काही त्यांचा प्रशिक्षण शुल्क असतं, त्याचा कालावधी किती असतो, विद्यावेतन, ह्या सगळ्या गोष्टी नीटपणे द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला कुठेही निधीची कमतरता पडून दिली जात भाई नाही. जगताप आपण खाली बसा. हे पहा मुद्दा असा आहे, मला एक छोटंसं म्हणजे मांडावंसं वाटतं या निमित्ताने. आपण पीएचडीच्या संदर्भात अभ्यास करून सांगितलं. दादा आपला शब्द म्हणजे प्रमाण मानला जातो महाराष्ट्रात आज सुद्धा, असं नाहीये. मुद्दा एक आम्हाला वाटतो की ज्यांना आपण शिष्यवृत्ती देतो, मग ते सारथी असतील, बार्टी असतील, महाज्योती असतील, पण असेही पीएचडी करणारे लोक आहेत की जे ऑलरेडी प्राध्यापक असतात, त्यांना शिष्यवृत्तीचा काही प्रश्नच नाहीये. त्याच्यानंतर काही लोक आहेत की काही न घेता ते आवड म्हणून डॉक्टरेट करत असतात. तर ज्यांचा आर्थिक कुठला तिजोरीवर भार नाहीये अशा लोकांना पीएचडी करण्याच्या संदर्भात आपण जरी अभ्यास केला तरी बंधन आणू नये असं मला विनंती करावीशी वाटते. नकळत अर्थात असा ध्वनित होऊ शकतो. बाबा प्रत्यक्षात अध्यक्ष सभापती महोदया, जे काही आवड म्हणून करणारे त्यांना शासनाने खर्च करून त्यांची आवड पूर्ण करण्याची काय गरज आहे, ते त्यांनी त्यांचं करावं. परंतु ज्यांना पीएचडी झाल्यानंतर त्यांचा काही प्रमाणात रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे किंवा त्यांचं पुढचं आयुष्य सत्कारणी त्या ठिकाणी लागणार आहे, त्याचा जरूर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल आणि त्याचा सब्जेक्ट कोणताही तेही बघितला जाईल. आता तर अलीकडे कोणतेही सब्जेक्ट घेतात आणि पीएचडी करायला निघालेत. आता नेत्यांवर चालली म्हणजे ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे सभापती महोदय. त्याच्यातनं काही मला वेगळ्या समस्या इथं निर्माण करायच्या नाही. पण ह्या ज्या काही संस्था काढलेल्या आहेत त्या एका वेगळ्या कारणाकरता वेगवेगळ्या घटकातल्या गरीब वर्गातल्या मुलामुलींच्या करता काढलेल्या आहेत, ज्यांना आर्थिक बाबतीमध्ये त्यांच्या आई वडिलांना हे सगळ्या गोष्टी शक्य होत नाही, अशांच्या करता आपण काढलेल्या आहेत. तर त्याच मुलांचा प्राधान्याने इथं विचार केला जाईल आणि त्यांच्या मेरिटचा पण विचार केला जाईल. आपल्या पण सूचनेचा आदर केला जाईल. भाई जगताप, या प्रश्न संपेपर्यंत मी वेळ वाढवते. चला. नाही, कारण दादांनी खूप चांगल्या पद्धतीने हा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु दादा, ज्या गोष्टीची आपण आता जी सरकार म्हणून वाच्यता करता